तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्वराज पराठे युट्यूब चॅनल मध्ये। तर बिग बॉस फेम अंकिता आणि सूरज चव्हाण, तर अंकिता सूरज चव्हाणवर नाराज झाली। तर नक्की बघा काय घडलं, ब्लॉग कंटिन्यू करा। सगळ्यात पहिलं तर ह्या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला सगळ्यांना एकच सांगेन की हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण हेच आहे की सूरजला मी 70 दिवस ओळखते। 70 दिवसांचा आमचा एकत्र प्रवास झालाय बिग बॉसच्या घरामध्ये आणि तो मुलगा अतिशय भोळा आहे, त्याला काही गोष्टी कळत नाहीत आणि मी त्याला नॉमिनेट जे करत होते ते ह्याच गोष्टींवरती करत होते की त्याला त्याचं मत मांडता येत नाही आणि आज त्याच गोष्टीमुळे त्याला होणारे जे प्रॉब्लेम्स आहेत आणि त्याच्यामुळे त्याच्यात मला अडकवण्याचा जो प्रयत्न आहे तो मला आता सहन होण्यापलीकडे झालाय। त्यामुळे मी ह्या विषयावरती बोलते आणि एक सांगेन की सूरजवरती कोणीही काही राग ठेवू नका। त्या मुलाला जसं सांगितलं जातं, जसं काही बोललं जातं तसं तो करतोय। आता मला एवढी गॅरंटी आहे की त्याला असं काहीतरी सांगितलं गेलं असणार की अरे अंकिताने तुझ्याबद्दल खूप वाईट काहीतरी फिरवलंय वगैरे असं काहीतरी, त्याच्यामुळे त्या गोष्टींवरती तुम्ही लक्ष देऊ नका। सूरजची जी बहीण आहे सीताताई, म्हणजे तिच्याकडनं घेण्यासारखं एवढं आहे। ती मुलगी माझ्यापेक्षा लहान आहे, जवळपास 4-5 वर्षांनी लहान आहे, तिला 2 मुलं आहेत आणि ती एवढी हसतमुख आहे ना ती बहीण त्याची सीता म्हणून जी आहे ती। मला खरंच ह्या 2 भावंडांचं फार कौतुक आहे, म्हणजे सूरजचं सुद्धा आणि त्या सीताचं सुद्धा। तिने एवढ्या लोकांमध्ये एवढी लोक असताना ती ज्या पद्धतीने छान छान सगळं बनवून आमच्यासाठी घेऊन आली, सतत हसत असते ती मुलगी। तुम्हाला काय वाटतं की त्यांना प्रॉब्लेम्स नसतील, त्यांच्या आयुष्यात काही अशा गोष्टी नसतील की ज्या त्यांना हव्या आहेत, मिळाल्या नाहीत, जसं आपल्या आयुष्यात असतं, पण ती सतत हसत असते आणि एवढं तिच्या चेहऱ्यावरचं ते हास्य बघूनच ना कोणाला तरी तिच्या घरी जाऊन 4 दिवस राहावंसं वाटेल अशी ती हसतमुख आहे। सूरजला मी नॉमिनेट करायचे यावरनं बाहेर काय व्हायचं हे मला आतमध्ये माहिती नव्हतं। मी बाहेर आल्यानंतर मला कळलं की मी त्याला नॉमिनेट करायचं म्हणून लोकांना राग येत होता, पण मी त्याला नॉमिनेट ह्याच कारणावरती करायचे, याच निकषांवरती करायचे की मत मांडता न येणे। आणि ते आता तुम्हाला कळत असेल की त्याला त्याचं मत मांडता येत नाहीये आणि त्यामुळे कुठेतरी काही गोष्टींमध्ये तो फसला जातोय, जे मला नकोय की तो फसावा। आणि त्यासाठी मी त्याच्या गोष्टी व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करत होते, मी आधीही बोलले होते। तर या सगळ्या मुद्द्यांवरती मला माझी टीम कायम एकच सांगते की शांत बस, नाही बोलायचे, आपल्याला या विषयात नाही पडायचं। पण जेवढं मी शांत बसते तेवढे हे असे प्रकार होतात। प्रत्येक वेळेला हे बोललं जातं की कुठे आहे ती तिथं फेमस होण्यासाठी करते, ती का नाही आली, ती का नाही सूरजच्या गोष्टींमध्ये लक्ष देत। सूरजच्या गोष्टींमध्ये जेवढं लक्ष द्यायला मी जाईन तेवढं मला बाजूला केलं जातं, कारण एवढं आहे की मी जर लक्ष दिलं तर मला त्याच्याकडनं काही स्वार्थ नाही, माझं सगळं व्यवस्थित चालू आहे। मी एवढी व्यस्त आहे, एवढी बिझी आहे की आताही मी एका शूटवरनं आले, मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करते आणि हा व्हिडिओ आज तुम्हाला दिसणार आहे। तर मी ज्या पद्धतीने ट्रॅव्हल करते, ज्या पद्धतीने शूट करते, त्याच्यात मला कुठेही असा वेळ नाहीये। मी त्या दिवशी रात्री 2:30 वाजेपर्यंत शूट केलं, त्यानंतर सकाळी माझं एक शूट होतं ते सगळं झालं, एडिट केलं, व्हिडिओ पोस्ट केला, त्या सगळ्या धावपळीमध्ये लगेच संध्याकाळची फ्लाईट होती, ती फ्लाईट पकडून मी रात्री काल घरी पोहोचले, आज सकाळी 6 वाजता उठून परत शूटला आले, आता संध्याकाळी माझी परत फ्लाईट आहे, मी मुंबईला चालले, उद्या सकाळी माझं शूट आहे। सो एवढं काम माझ्याकडे असताना ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला माझ्याकडे वेळ नाहीये। मी कमेंट्स बघत नाहीये, मी कोणी कोलॅबरेशन मधून काढलं, कोणी अनफॉलो केलं, या गोष्टी बघत नाहीये। ह्या गोष्टी माझ्या लक्षात तेव्हा येतात जेव्हा लोकांकडनं सतत मला मेसेजेस येत आहेत। याचा अर्थ लोक माझ्यावर तेवढं प्रेम करतात आणि ती लोक ते बघतायत, त्यांनाही त्या गोष्टी तितक्या हर्ट होत आहेत ना। आणि त्यामुळे असं नाहीये की आमचे काही फॅन बेसच नाहीये किंवा आम्हाला लोकांना आम्ही नकोच आहोत, तर त्या लोकांसाठी मला हे बोलावं लागते। तर मला असं सांगितलं जातं की ही प्रसिद्धीसाठी करते किंवा काय करते म्हणून मी दुर्लक्ष करत होते, पण त्यानंतर त्यांच्याच काही लोकांकडनं जे सूरजच्या जीवावरती काही जणांचे बरेच युट्यूब चॅनल चालत आहेत, तर त्यांच्या ह्याच्यातनं मला प्रत्येक वेळेला टार्गेट केलं जाणं। म्हणजे सूरजच्या घरी मी पोहोचल्यानंतर मला हा प्रश्न सतत विचारला जातोय की मग तुम्हाला काय वाटतंय, तुम्ही लेट आलात त्याबद्दल, तुम्ही लेट का झालात, तुम्ही लेट का आलात। लेट म्हणजे काय असतं, म्हणजे असं कुठे होतं का की लवकरच सूरजला भेटायचं होतं, की तुम्ही आत्ताच सूरजला बिग बॉस मधून बाहेर पडल्या सूरजला भेटायलाच आलं पाहिजे होतं, किंवा असं काही होतं का? काही नव्हतं। ज्याला त्याला जसा वेळ मिळतोय तसा तो जाऊन त्याला भेटतोय, त्याच्या गावी जातोय। मी तर आत्ताही जाणार नव्हते, मला खूप उशिरा जायचं होतं त्याच्याकडे, पण त्याचा स्वतःहून फोन आला की सगळे भेटून गेले, तू काय येत नाही। बरं, त्याला हे बोलायला त्याचं हे नव्हतं, हे सुद्धा त्याला गावातल्या एका कोणीतरी बोलायला लावलं। त्याच्यानंतर तो बोलला आणि मग मला असं आलं की तो बिचारा बोलतोय तर आपण गेलं पाहिजे, कारण मी आधीही सांगितलं की सूरज जेव्हा फोन करेल, सूरजला जेव्हा गरज असेल तेव्हा मी जाईन, आणि त्यांनी तसा फोन केला म्हणून मी ते गेले होते। पण त्यानंतर गावातलं जे वातावरण होतं, जे मी तुम्हाला सांगितलं की काही अभ्यासच नाहीये त्या गोष्टींवरती, आणि
अभ्यास शून्य प्रश्न विचारणं. तू असं बोलली होती त्याचं काय, मग ते निकी अरबाज बद्दल तुझं मत काय प्रश्न आहेत हे. तिथेच एक कोणीतरी होते ते त्याला सांगत होते की तू असं वाक्य बोल की लाखोच्या संख्येने लोक मला भेटायला येत आहेत, मला फार छान वाटतं. आणि सूरज त्या गोष्टीसाठी हे करत होता की नाही नको, मला ते बोलायला येणार नाही, नको, असं कशाला बोलायचंय काय. तर तुम्ही त्या मुलाचा ज्या पद्धतीने हा जो वापर करून घेतला जातोय ना, तो मला अजिबात पटलेला नाहीये. आणि त्यात पटवून घेण्यासाठी किंवा त्याला काहीतरी छान मार्गावरती आणण्यासाठी मी जेवढी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होईल तेवढं मला ह्या सगळ्या गोष्टी फेस करत राहाव्या लागतील, ज्याच्यासाठी माझ्याकडे खरंच वेळ नाही. आणि त्यामुळे मी सरळ ती इंस्टाग्रामवरती पोस्ट टाकली की माझ्याकडनं आता अपेक्षा नसाव्यात. कारण सूरजला जे अजितदादा घर बांधून देत आहेत, खरोखर मी अजित पवार यांचे विशेष आभार मानेन या व्हिडिओच्या माध्यमातून. एवढा सुंदर त्या घराचा प्लॅन आहे, एवढं सुंदर ते घर आहे की ते घर मी सुद्धा सूरजला बांधून देऊ शकले नसते आणि कोणीच बांधून देऊ शकलं नसतं. एवढं सुंदर घर ते बांधून देत आहे. आणि त्या घराचं प्लॅन, ते घर कसं बांधलं जाणार, या सगळ्या गोष्टींवरती माझं लक्ष होतं. पण नंतर मला असं कळायला लागलं की काय डिमांड्स येत आहेत किंवा कसं काय गोष्टी होतात, तेव्हा मला असं वाटलं की हे खूप विचित्र प्रकारे सगळ्या गोष्टी जात आहेत, जिथे ज्याच्यामध्ये पडणं हे आता तितकं योग्य नाहीये. आणि त्यामुळे ह्या सगळ्यापासून मला कृपया लांबच ठेवा, सतत हे नको. ह्या सगळ्या गोष्टींवरती सुद्धा मी बोलणार नव्हते. त्याला कारण झालं त्यांच्याच तिकडचे लोक परत सगळीकडे कमेंट यायला लागल्या, सगळीकडे काही ना काहीतरी गोष्टी व्हायला लागल्या की अरे हे असं होतं तसं होतं अंकिता. आणि अंकिता गप्प बसली याचा अर्थ अंकिता चुकीची होत नाही, अंकिताला त्यात पडायचं नव्हतं म्हणून अंकिता गप्प होती. तर सतत कमेंट केल्यानंतर असंही नाहीये की फक्त महाराष्ट्रामध्ये सूरजचा फॅन बेस आहे, कुठेतरी माझाही फॅन बेस आहे, प्रत्येकाचा एक फॅन बेस आहे. मी शांत बसणं म्हणजे मी माझ्या लोकांना उत्तर न दिल्यासारखं आहे. त्यामुळे मी आज हा व्हिडिओमध्ये बोलतेय. जेव्हा सूरजच्या घरी मी गेले होते त्यानंतर मी आल्यानंतर सूरजला कोलॅबरेशन केलं होतं एका व्हिडिओसाठी, 2-3 व्हिडिओसाठी केलं होतं, पोस्टसाठी केलं होतं. त्याच्या प्रोफाईलवरनं माझ्यासाठी काही पोस्ट टाकली गेली नव्हती, पण मी जी टाकली त्याला कोलॅबरेशन देऊन ठेवलं. मला काही हे नव्हतं की त्याने ते एक्सेप्ट करावं, करू नये किंवा ह्या गोष्टींवरनं मी काहीतरी रागवण्यासारखं एवढंही हे नाहीये माझं. तर ते कोलॅबरेशन मी टाकलं, ते एक्सेप्ट केलं त्यांनी, नंतर ते लगेच रिमूव्ह पण केलं. आणि हे मला माहीतही नाही, मी बघितलंही नाही. मला मेसेजेस यायला लागले की हे तुला रिमूव्ह केलंय, ते तुझ्याशी असं वागतात पण तू चांगलीच का वागतेस त्यांच्याशी. कारण मला इंस्टाग्रामवरनं सुद्धा अनफॉलो केलं गेलं होतं. नंतर लोक त्यांना बोलायला लागली म्हणून मला फॉलो केलं गेलं. आणि जेव्हा ह्या गोष्टीचा उद्रेक होताना दिसला तेव्हा इकडे तिकडे फोन झाले सगळीकडे. आणि नंतर आता आम्ही जान्हवी सोबतचं पण कोलॅबरेशन काढून टाकतो म्हणजे हे सगळं शांत होईल असं त्यांना वाटलं आणि त्या गोष्टी झाल्या. त्यावरनं मी एक सांगते की जेव्हा आपण एक खोटं बोलतो तेव्हा ते लपवण्यासाठी 1000 खोटे बोलायला लागतात. तसं आपण एक चूक करतो, ती चूक झाकण्यासाठी आपण असे खड्डे खोदत जातो आणि ज्याच्यामध्ये आपण फसत जातो. यामध्ये त्या मुलाचा नाहक बळी जाऊ देऊ नका, मला एवढंच वाटतं. आणि माझी महाराष्ट्राच्या जनतेला एवढीच विनंती आहे की तुम्ही जे सूरजवरती प्रेम केलं ना, तो सूरज तिथे जो होता घरात, तो बाहेर आल्यानंतर तसं नाही. सूरजला तुम्ही ना ती गणपतीची माती असते ना, आता कोकणातली आहे म्हणून मी तसं उदाहरण देते, तो त्या गणपतीच्या मातीसारखा आहे की त्याला तुम्ही आकार द्याल ना तसा तो हे करतो. तो स्वतःचं मत नाही मांडत, तो स्वतःच्या ह्याने विचार नाही करत. त्याच्या आजूबाजूचे लोक त्याला खूप चुकीचं गाईड करतात आणि त्यामुळे त्याचं हे सगळं होतं. कारण ते त्यांच्या पद्धतीने गाईड करतात. असं करूया म्हणजे सूरज भारी वाटेल, तसं करूया म्हणजे सूरज भारी वाटेल. जेव्हा सूरजच्या घरी पोहोचल्यानंतर आम्ही आधीच इन्फॉर्म केलं होतं की 1 तासात आम्ही पोहोचतोय. ठीक आहे, त्याला आंघोळ करायला वेळ नव्हता, तो गेला होता. त्यानंतर जेव्हा आम्ही अंगणात बसलो होतो, सूरज आल्यानंतर एक माणूस मला म्हणतो सूरज आला, उठा उभे राहा. म्हणजे मला कळलं नाही की 2 मिनिटं काय सांगताय, उठा उभे राहा. आणि त्यानंतर आता सूरजला तुम्ही भेटू शकता असं सांगितल्यानंतर मग आम्ही सूरजच्या घरात गेलो, सूरजला भेटलो, त्यानंतर बाहेर आलो. हा सूरज नाहीये, हे सूरजचं डोकं नाहीये. सूरज असा नाहीये. सूरज असा आल्या एवढा वेळ आपल्यासाठी कोणी थांबलाय तर अरे अंकिता ताई आली आहे तर तो भेटायला येणार, हा सूरज आहे, त्याला मी ओळखते व्यवस्थित. आणि हे सगळं झाल्यानंतर मला फोन आले त्यांच्याकडनं. त्या फोनचं रेकॉर्डिंग मी करून ठेवण्याचं कारण म्हणजे इकडनं कुठूनही काही होतंय, कुठूनही काही अंकिताला कसं बाजूला करताय. कारण ती सूरजचं चांगलं करणार याची सगळ्यांना गॅरंटी आहे की तिच्या हातात जर सगळं गेलं तर ती सूरजला सगळं सेट करून देईल. ते सेट न होण्यासाठीचे हे जे प्रयत्न आहेत ना, त्यातून मी लांबच राहिलेली बरी. माझा सूरजवरती जेवढा मला शक्य होईल तेवढा लक्ष राहील, पण ह्या दलदलीमध्ये मला खरंच पडायचं नाहीये. माझ्या आयुष्यात कुठे नाही ते खूप चांगले दिवस आले आहेत. मी काहीतरी चांगलं प्लॅन करतेय,
त्याच्यानंतर आता माझं लग्न आहे, मी त्याच्या सगळ्या गोष्टींमध्ये बिझी आहे. म्हणजे लग्नाचं प्रिपरेशन असू देत किंवा बाकी सगळ्या गोष्टी आहेत. त्यात माझा बिझनेस आहे, त्या बिझनेसला एवढा आता बिग बॉस नंतर एवढ्या ऑर्डर्स सिंधुद्योगला येत आहेत की आम्हाला स्टॉक अरेंज करणं, आता मुंबईत शॉप ओपन करायचं, त्यासाठी माझं लक्ष आहे. सो माझ्याकडे माझी इनफ कामं आहेत ज्याच्यामध्ये मला लक्ष घालणं सध्या खूप गरजेचं आहे. त्यात हे असं उगीच मुद्दाम काहीतरी करणं, अडकवण्याचा प्रयत्न करणं जेणेकरून ही बाजूला होईल असं वाटणं, हे सगळं करण्याची एवढी गरज नाहीये. नको आहे मी बाजूला होईल, पण त्यासाठी एवढं सगळं काही करू नका आणि त्या मुलाला मिसगाईड करू नका. माझी खरोखर म्हणजे मला खूप वाटतं त्या मुलासाठी की देवाने त्याला एवढं सगळं दिलंय, त्याला काहीतरी कारण असेल. कारण देव उगीच कोणालाही काही देत नाही. ते दिलेलं त्याच्याकडे टिकू दे आणि त्याने ते वाढवू दे, एवढीच माझी इच्छा आहे. त्याच्या जीवावरती इतर सगळेजण जर कोणी मोठे झाले तर ते मला स्वतःला वाईट वाटेल की जे त्याला मिळालं होतं ना ते त्याला नाही टिकवता आलं ह्या सगळ्या गोष्टींसाठी. आणि सूरजसाठी खरोखर वाईट वाटतं. सूरजला आता जे घर बांधून देत आहेत ना अजित दादा, ते घर एवढं सुंदर आहे, एवढं सुंदर आहे की ती बिग बॉसच्या घरात त्याने जेव्हा तो खाताना सांडवतो इकडे तिकडे, ते सांगितलं होतं मी त्याला, सूरज तू खुर्चीवर पण सांडवलंयस असं मी त्याला विचारलं होतं. सूरज लहान बाळ नाहीये की त्याला बाळा आता इथे सांडवलंच तर हे पुसूया असं वगैरे सांगणं. सूरज लहान बाळ नसल्यामुळे त्याला सांगण्याची माझी पद्धत वेगळी होती, ज्याच्यावरनं इश्यू क्रिएट केला गेला किंवा काय ते सगळं तो गेम, इट्स अ पार्ट ऑफ अ गेम. पण ठीक आहे, पण ते सगळं त्याला सांगणं का गरजेचं होतं ते आज मला कळतंय. कारण ती शिस्त की कसं डायनिंग टेबलवरती जेवलं पाहिजे, हे जे एटिकेट्स असतात ना, हे आम्हा गावातल्या मुलांना कोणीही शिकवत नाही. मला स्वतःला कोणी शिकवले नव्हते. मी बऱ्याच इंटरव्ह्यूमध्ये माझ्या सांगितलं होतं की मी एका रेस्टॉरंटमध्ये मला घेऊन गेले होते माझेच नातेवाईक, जिथे फिंगर बॉल समोर होता आणि ते मजा बघत होते माझी की ही सूप म्हणून हे पिईल, आणि मी ते प्यायले नव्हते तेव्हा. कारण मी काहीतरी डोकं चालून इकडे तिकडे बघून कोण काय करते, हा तो हात धुते म्हणजे हे हात धुवायचे, हे आम्हाला तेव्हा कळलं होतं. तेव्हा मी 8वीत होते. बरं असंही नाही की मी शाळेत जात नव्हते, मी फर्स्ट यायचे, मला सगळं माहित होतं. पण हे जे एटिकेट्स असतात, हे जे मॅनर्स असतात, हे ह्या ज्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर काय करायचं असतं, कुठची गोष्ट कशी खायची असते, ह्या ज्या गोष्टी होत्या ह्या आम्हाला तेव्हा कोणी शिकवल्या नाहीत. आणि जर आम्ही एवढं शिक्षण घेऊन सुद्धा तेव्हा शिकलो नाही, आमचे आई वडील सुशिक्षित असून आम्ही शिकत नव्हतो, तर या मुलाला त्या गोष्टी कोण शिकवणार. ह्याच कारणास्तव मी त्याला त्या गोष्टी शिकवत होते आणि त्याला त्या शिकवणं खूप गरजेचं होतं. पण आता खूप गोष्टी चिघळत चालल्या आहेत. मला नाही राहायचंय सतत ह्या चर्चेमध्ये आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे. त्या सगळ्यातनं मला असं वाटतं की मी खूप लांब गेलेली चांगली आहे. मला बिग बॉसचा टॉपिक तर मला ते रील्स येतात ना बिग बॉसमध्ये, असं करते की बस झालं आता, बस झालं, ते नको आहेत, त्या गोष्टी नको आहेत, त्या संपवायच्या आहेत. त्यामुळे ह्या गोष्टीतनं सुद्धा कृपया मला इन्व्हॉल्व्ह तुम्ही करू नका, माझ्याकडनं काही अपेक्षा ठेवू नका. सूरजसाठी मी जेवढं करायचं तेवढं प्रयत्न करते, पण तिकडनं जो रिस्पॉन्स आहे त्या रिस्पॉन्स बघता मला या गोष्टीपासून थोडं लांब राहणं योग्य वाटतंय आणि बाहेर पडणं योग्य वाटतंय. आणि मला हेही माहितीये की जे लोक मला ओळखतात, जे लोक माझ्यासाठी ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं, त्यांना माझ्याकडनं काहीतरी छान छान बघण्याची अपेक्षा आहे, असे व्हिडिओ बघण्याची अपेक्षा नसेल. त्यामुळे हे असे व्हिडिओ सतत टाकण्यापेक्षा, हे असे प्रूफ दाखवण्यापेक्षा, या सगळ्या गोष्टी दाखवत राहण्यापेक्षा मला एन्जॉय करायला आवडेल लाईफ, आणि ती तुम्हाला दाखवायला आवडेल की आपण असं करू शकतो, इकडे जाऊ शकतो. आणि आता लग्नाचे व्हिडिओज पण येतील माझ्या, ते सुद्धा तुम्हाला बघायला आवडतील. सो आपण ते सगळं बघूया. मला निगेटिव्हिटी माझ्या आजूबाजूला आता जरा सुद्धा नको आहे. त्यामुळे ह्या सगळ्यातनं मी बाहेर पडते. जेव्हा हे सगळं झालं त्यानंतर सूरजने मला कॉल केला होता आणि त्या कॉलवरती त्याचं आणि माझं जे काही बोलणं झालं ते इन डिटेल मी तुम्हाला दाखवते. कारण हे त्यांच्याच तिकडनं बोललं जातं की तिने सांगावं, ती होती, तिला कॉल केला गेला होता, पण कॉल केल्यानंतर काय बोलणं झालं होतं हे करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. कारण प्रत्येक ठिकाणी मला चुकीचंच दाखवलं जातंय किंवा चुकीचंच पोर्ट्रे केलं जातंय आणि मी शांतच बसते. त्यामुळे या गोष्टी वाढत जाण्यापेक्षा या गोष्टींना कुठेतरी फुल स्टॉप देणं मला गरजेचं वाटतंय. कृपया तुम्ही ही व्हिडिओ क्लिप बघावी आणि त्यानंतर आपण खरंच थांबूया. सूरज, मी तुला आतमध्ये असताना सांगितलं होतं काही गोष्टी, आताही मी तुला सांगते की तू जे काही करशील व्यवस्थित कर, सांभाळून कर. माझा तुझ्यावरती काही राग नाही, तुझ्याकडे आयडी नाही, तू मोबाईल हँडल करत नाही, मला माहितीये. पण हे जे काही वागणूक आहे किंवा हे जे काही होतंय ना, हे सारखं सारखं होतंय, हे जाणून बुजून केल्यासारखं होतंय किंवा असं वाटतंय की तुझ्यापासून मला लांब ठेवणंच त्यांना कोणाला हवंय. त्याच्यामुळे मी काय म्हटलं की यातनं सगळ्यापासून मी लांबच राहते. आता तुझ्याकडे सगळे आहेत, तुला सांभाळायला लोक आहेत, तू जे काही करशील फक्त सांभाळून कर. कारण सोपं नाहीये तुला वाटतं तेवढं. जेवढं मी तिथे आले आणि सगळं वातावरण बघितलं त्यावरनं मी एकच सांगते की जेव्हा आपल्याकडे सगळ्या गोष्टी येतात तेव्हा आपल्याला सांभाळायला बरेच लोक येतात,
पण आपल्याला माहित असतं की आपल्यावरती जेव्हा वेळ असते तेव्हा जेव्हा वेळ होती तेव्हा कोण आपल्यासोबत होतं. त्यामुळे जे काही करशील व्यवस्थित कर. आम्ही तुला आतमध्ये सुद्धा चांगल्यासाठी सांगत होतो. तुला वाटत असेल तर आमच्यावरती विश्वास ठेव. पुढे जाऊन कधी काय लागलं तर बिंदास कॉल कर. पण आता मी ना याच्यातनं थोडंसं लांबच राहते, कारण सारखं सारखं माझ्या बाबतीत होतंय. मला अनफॉलो करणं, मला तुझ्याशी बोलू न देणं, त्याच्यानंतर तुझ्याशी बोलल्यानंतर हे असं काहीतरी एक्सेप्ट न करणं, हे करून टाकणं, रिमूव्ह करून टाकणं, सो हे सतत होतंय. आणि माझं कसं आहे, आता मला माझी पण कामं केली पाहिजेत, पुढे माझं पण हे आहे. आता तू तर आता तुझ्या बाजूला माणसं आहेत सांभाळणारी ना तुला. मी तुला हा आयडीचा पासवर्ड माझ्याकडे घेतो ना, आयडी माझ्याकडे घेतो. तू असं बोलू नको ना. अरे मी तुला चांगल्यासाठी सांगतेय सूरज. आता मी सतत तुझ्या तिथे असणार आहे का बारामतीला? पण आता तुझ्या हातात फोन नसतो. मला माहितीये की तू किती त्रासात असतोस किंवा कसं असतोस ते. मी बघितलं त्या दिवशी तू किती बारीक झालायस, काय झालंयस. पण आता तुझ्या हातात फोनच नाहीये, तुझ्याकडे ती आयडीच नाहीये, तर त्याच्यानंतर तुला कळणारही नाही की काय होतंय. पण तुझ्या ह्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे काय होतं ना, की लोक मला विचारतात ना की काय झालं, तुला कशाला हे केलं, तुला अनफॉलो का केलं, तुझीच पोस्ट का हे केली, बाकीच्यांची का ठेवली. मग हे सतत हे होण्यापेक्षा मी सांगितलं मी आता या सगळ्यापासून लांब जाते. त्याच्या आयुष्यात त्याला जे करायचं तो चांगलं करेल. त्याला कधी गरज वाटेल तेव्हा मी येईल. एक मिनिट तू आहे का बोलतीस? अरे बघ, अरे मी तुझ्यावर रागवलेली नाहीये. उलट मी लोकांना पण सांगितलं की सूरजची आयडी सूरजकडे नाही आहे. त्यामुळे तुम्ही समजून घ्या की हे सूरज करत नाहीये. हे पण मी लोकांना सांगतेय. एक मिनिट ओंकार बी नाही ते करत. तुला सांगू का, आयडी 2000 की 2000 घेतो मी, समजून घ्या. हो चालेल. तू जे काही करशील ते फक्त व्यवस्थित कर. आता बाकी काय नाही, सांभाळून कर आणि व्यवस्थित कर. आपल्या घरातली फॅमिली तुम्हाला मी कशाला नाराज करू? माहितीये मला. तू लक्ष देऊन फक्त कर. कोणावरही विश्वास ठेवताना व्यवस्थित ठेव. काय वागशील, तुला जे योग्य वाटतं ना सूरज ते तू कर. तू दुसऱ्याने कोणी सांगितलं की ही व्यक्ती वाईट किंवा ही व्यक्ती चांगली त्याच्यावरती नको जाऊस. मी माझ्या बाबतीत नाही बोलत आहे, सगळ्याच बाबतीत बोलतेय. तुझी आत्ते असू दे, बहिणी असू दे, कोणी असू दे, मी सगळ्यांच्या बाबतीत म्हणते तुला. मी तुला चांगलं ओळखते. 70 दिवसात मी तुला व्यवस्थित ओळखलंय. मी तुझ्या घरी आले सूरज तेव्हा तू डायरेक्ट मला भेटायला आला नाहीस. तू डायरेक्ट पहिला गेलास घरात गेल्यानंतर आम्हाला बाहेर येऊन कोणी सांगितलं आता त्याला भेटल. तू असा नाहीयेस. तुझ्या जवळची माणसं तुला जेव्हा भेटायला येतात तेव्हा तू धावत त्यांना पहिला भेटायला येणार ना. मी तुला सांगितलं होतं की मी 1 तासात सूरज तुझ्याकडे पोहोचते. पण जेव्हा मी पोहोचले मला 1-1.5 तास थांबवलं गेलं तुझी वाट बघत. आता जर मी आधीच फोन करून सांगितलंय की मी 1 तासात पोहोचते तर तू थांबणार ना तिथे. कारण 1 तासात बाबा अंकिता ताई एवढ्या लांबून येते, एवढ्या किलोमीटरवरनं आपल्याला भेटायला. तू नेमका मी जेव्हा आले तेव्हाच तू आंघोळीला कसा गेला होतास? कारण तुला चल बाबा अंकिता ताईला बसून राहू देत तिथे. मी बसून राहिल्यानंतर तू आल्यानंतर ते जे काही वागणूक आहे ना हे तू नाही आहेस हे मला कळतं. कारण मी तुला 70 दिवस बघितलंय बिग बॉसच्या घरात. सो तुझ्या आजूबाजूचे लोक तुला जे सांगतात ते तू वागतोयस. पण हे सांभाळून वाग एवढंच मी तुला सांगेन. याने तुझं चांगलं होऊ दे फक्त. मला तुझं वाईट झालेलं अजिबात बघायचं नाहीये. त्याच्यामुळे तू तुझ्या डोक्याने चाल. आता जर सूरज चव्हाण बिग बॉसच्या घरात असला असता आणि त्याला वाटलं असतं की अरे मी जेव्हा जेव्हा रडले बिग बॉसच्या घरात कोणी आलं नाही तर पहिला तू आला होतास. मग आज जर तीच अंकिता तुला भेटायला आली तुझ्या घरी तर तू तेव्हाच आंघोळीला जाशील का मुद्दाम? जेव्हा तुला सांगितलं होतं की 1 तासात अंकिता पोचते तर तू जाणार का आंघोळीला? तू नाही जाणार, मला माहितीये ना. पण हे जे वागणूक आहे हे तुला कोणीतरी सांगतं की असं कर आणि मग तू जे करतोयस ते चांगलं नाहीये. हे तुला तुझं कळलं पाहिजे. हे प्रत्येक वेळेला आता तुला सांगायला आपण काही बिग बॉसच्या घरात नाही, आता आपण बाहेरच्या जगात आलोय. त्याच्यामुळे सांभाळून वाग. तू काही स्ट्रेस घेऊ नको. मी तुझ्यावर काही रागवलेली नाही, काही नाही. आता मी तशी लांब आहे, मी माझ्या कामात आहे. मी तुला लग्नाचं आमंत्रण दिलंय, तू लग्नाला ये. तुला कधी वाटेल तेव्हा हक्काने माझ्या घरी राहायला ये. तुला कधी वाटेल तेव्हा फोन कर. फक्त आता मी सगळ्यांना सांगितलं की सूरजच्या अकाउंटवरनं माझ्या बाबतीत काय झालं ह्याच्यावरनं मला प्रश्न विचारू नका. हे मी लोकांना सांगितलं. कारण मला माहितीये ते तू करत नाहीयेस, ते तुझ्या आजूबाजूचे लोक करतात. मी त्यांच्याकडून आयडी घेतो, माझ्याकडे पर्सनल घेतो, त्यांना बोलतो मी, समजून घेतो. हो मला समजून घ्यायचं काही नाही रे बाळा. मी तुला ओळखते, मला माहितीये तू कसा आहेस ते.
पण आता तुझा कोणी गैरफायदा घेऊ नये मला एवढंच वाटतं. तू सांभाळून वाग आणि सांभाळून सगळं कर. हा चालतंय. ठीक आहे, मला फोन करत राहा कधी काय वाटलं तर. ती काय झालंय हम्म. परत कर, समजून घे, परत कर. हो 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 हो. कर ती काय म्हणते ती मला ते एकदा परत करता येत नाही रे, ते एकदाच केलेलं असतं, परत नाही करता येत ते. करता येत असं नाही रे, परत नाही. मी कशाला खोटं बोलेन, मी खरं सांगते, परत नाही करता येत ते. कोलॅबरेशन आपण एकदाच देतो आणि ते रिमूव्ह केल्यानंतर परत देता येत नाही ते. पण ठीक आहे, काही त्याचा मला काही राग नाही आला सूरज, त्याचं काही मला वाईट वाटत नाहीये. पण हे मी तेच लोक मला प्रश्न विचारतात ना, मी लोकांना सांगितलं की हे त्याच्या हातात नाही अकाउंट, हे त्याच्या आजूबाजूचे लोक हँडल करतात, हे मी सांगितलं लोकांना, बाकी काही नाही. ओमकार बी काय करत नाही, तो सांगितलं ना मी. जे कोणी करत असेल त्याला समज दे. माझ्या बाबतीत झालं, पण असं कुठच्या तरी चांगल्या ह्याच्यात तुझं होईल तर उगीच तुझ्याबद्दल गैरसमज नको लोकांमध्ये, म्हणून तुला सांगितलं. ठीक आहे. हा हो 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 हो. चल, तुझा स्वभाव काय आहे हे आम्हाला माहिती आहे आणि तुला वाचवण्यासाठीचेच सगळे प्रयत्न होते. पण आता आम्ही कोणी तिथे बारामतीत येऊन राहू नाही शकत ना सूरज. त्याच्यामुळे तुला हे कळलं पाहिजे की तू कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावरती नाही. सांभाळून वाग, कधी काही गरज लागली सांग, पण सांभाळून वाग. तुमच्या विश्वास आहे मला तुझ्या. हो माहितीये मला. माझा विश्वास आहे, समजून घ्या ना तुम्ही मला. घेतलंय रे बा, मी तुला काहीच म्हणत नाहीये, मी तुझ्यासाठी उलटा काळजीने सांगतेय. माझा तुझ्यावर काही राग नाहीये. तू व्यवस्थित वाग, तू दुसऱ्याच ऐकून काहीच वागू नको, तुला जे वाटतं ते वाग. हा, कारण जे लोक आमच्यावरती प्रेम करतात त्यांना आम्ही जेव्हा चुकीचे पोट्रे होतो, आम्ही जेव्हा चुकीचे दाखवले जातो, तेव्हा त्यांनाही तितकंच वाईट वाटतं आणि त्यामुळे मला या विषयावरती बोलावं लागतंय. हे होतं सूरजचं आणि माझं बोलणं, ज्यामध्ये क्लिअर कट तुम्हाला सगळ्या गोष्टी कळल्या असतील असं मला वाटतं. आणि ह्या सगळ्यातनं मी माझा काढता पाय घेते, तो का घेते ते मी तुम्हाला सांगितलं. परत एकदा जाता जाता सांगते, सूरज हा अतिशय भोळा आहे. तुम्हाला कोणालाही सूरजला कुठच्या इव्हेंटला बोलवायचं असेल किंवा कुठेही तुम्ही बोलवत असाल, प्लीज ह्या गोष्टीची काळजी घ्या की जे पैसे तुम्ही सूरजला देताय ते सूरजच्या अकाउंटमध्ये जात असतील आणि ते सूरजच्या फायद्यासाठी असतील किंवा त्या गोष्टीचा, त्या पैशाचा उपभोग सूरजला व्यवस्थित घेता येतोय की नाही, या सगळ्या गोष्टीची शहानिशा करून कृपया त्याच्यासाठी तुम्ही जे काही कराल ते करा. सूरजचं ज्या पद्धतीने वागणं होतं की वाट बघायला लावणं, त्यानंतर मी सतत तिथे विचारत होते की नक्की तुम्ही सूरजला इन्फॉर्म केलंय का की आम्ही आलोय, तुम्ही सूरजला सांगितलंय का. कारण सूरजला जर कळलं की आम्ही आलोय, एवढ्या लांबून आलोय, तर तो यावा अशी माझी अपेक्षा होती की लगेच त्याने यावं. कारण मी जर देवबागला आहे आणि मला भेटायला कोणीतरी बारामतीहून आलं किंवा कोणी लांबून आलं तर मी माझी कामं टाकून कशी त्याला भेटायला येणार. कारण अरे 70 दिवस आपण एकत्र राहिलोय एका घरात, जिथे तुला नाही म्हटलं तरी आम्ही बऱ्याच गोष्टी शिकवल्या, बऱ्याच गोष्टींचं हे केलं. ठीक आहे, तो कामात होता, आला नाही, पण आल्यानंतर तरी मी लगेच येईन की भेटायला. मी हाक मारली, ती हाक सुद्धा माझी इग्नोर केली गेली. तर त्याला जे सांगितलं जात आहे ना ते खूप चुकीचं सांगितलं जातंय की असं दाखवलं पाहिजे, असं राहिलं पाहिजे. हे सगळ्या गोष्टी नाही झाल्या पाहिजे त्याच्या बाबतीत असं मला वाटतं. तसं राग ठेवू नका, त्या मुलासाठी काही वाईट कमेंट करू नका. पण त्याच्या गावी जेव्हा मी आता गेले होते ना, दिवसभरात त्या मुलाने मोबाईल सुद्धा हातात घेतला नव्हता. त्याला काहीच माहिती नाहीये कोण काय पोस्ट करतंय, कुठे काय होतंय, त्याला काही कल्पना त्या गोष्टीची नसते. तो कधीतरी बघत असेल, पण तो मोबाईल सतत दुसऱ्या कोणाच्या तरी हातात असतो. कोणीतरी तिसराच त्याच्या मोबाईलवरती स्वतःचे व्हिडिओ एडिट करतोय, काही वेगळंच चालू आहे. सो त्या मुलाला कुठच्याही गोष्टीची कल्पना नाहीये, याची कल्पना तुम्हाला असावी असं मला वाटतंय. आणि त्यासाठी बनवलेला हा एक सकारात्मक व्हिडिओ होता. बस या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबते. आपण छान छान व्हिडिओज घेऊन भेटत राहूया. यानंतर या विषयावरती मी स्वतः काहीही बोलणार नाही, म्हणजे काही समोरून जरी आलं तरी मी बोलायला जाणार नाही. ज्या जे करायचे ते करू दे. फक्त तुम्ही तुमच्यामध्ये हा गैरसमज नसावा की अंकिता काहीच बोलत नाहीये म्हणजे नक्की काय झालंय. त्यासाठी हा एक शेवटचा व्हिडिओ होता. पण आता आयुष्यात बऱ्याच गोष्टी आहेत माझ्याकडे करण्यासारखं, मला असं वाटतं मी तिथे कॉन्सन्ट्रेट करावं. तर मित्रांनो, असेच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.